मेंबर्स के साथ में जो स्कैम हुआ है मेंटेनेंस रिलेटेड, लोगों से लाख लाख रुपए का मेंटेनेंस बिल्डर ने कलेक्ट किया और आज भी लोगों को पोजीशन दिया नहीं है। हमको पोजीशन तो हम लोग नहीं है डेवलपर्स, डेवलपर है एकता वर्ल्ड, साथ में STP का इधर ऑलरेडी प्रॉब्लम है। माझ्याकडनं 3 वर्षाचं मेंटेनन्स ॲडव्हान्स घेतलं आणि लाईटचे 25,000 रुपये डिपॉझिट म्हणून घेतले. तिथलं क्लब हाऊसचे परत 27,000 ते एक मेंटेनन्स घेतलं आणि मला त्यांनी लिहून दिलं आता की त्यांनी हे बघा जरा कॅमेराला झूम द्या. हे पैसे त्यांनी मला त्यांच्याकडनं यायचं, त्यांनी मला लिहून दिले. 3 गोष्टी तरी त्यांनी व्यवस्थित करून दिला. जसं तिकडे पाठीमागे चांदीवाला गेट आहे ते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बंद करू, कारण ती लोक इकडनंच ये जा करतात. तिकडच्या अदर बिल्डर आहे आणि त्याच्या गाड्या तिकडची लोक इकडनं सुसाईड घेऊन जातात. आमची मुलं इकडे खेळत असतात. उद्या काय झालं जबाबदारी कोण घेणार? कारण अत्यंत मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे मुंबईचे रहिवासी आता वसई विरारमध्ये राहण्यासाठी येत आहे त्याचं एक मूल मात्र कारण आहे का इकडचे जे प्रगतीचे विकास झालेले संपूर्ण बांधकाम, ज्या बांधकाम आपण बघितलं असेल तर आता सध्या आपण विरारच्या पश्चिम ग्लोबल सिटीमध्ये उपस्थित आहे. आपल्याबरोबर सध्या ब्रुकलिन पार्कचे सर्व रहिवासी आहेत. त्यांचा एक आरोप आहे की त्यांचे जे बिल्डर आहे एक कुठे ना कुठे त्यांच्याबरोबर चुकीचं काम केलं आहे, घोटाळा केला आहे. संपूर्ण विषय काय आपण त्यांच्या तोंडातून ऐकायचा प्रयत्न करू. सध्या आपल्याबरोबर सेक्रेटरी आहे. काय विषय होता संपूर्ण? आज तुम्ही पत्रकार परिषद बोलवली होती, नेमकं काय कारण होतं? सर प्रॉब्लम अभी ऐसा है कि यहाँ पे लगभग 650 फ्लैट्स है टोटल. इसमें मेंबर्स के साथ में जो स्कैम हुआ है मेंटेनेंस रिलेटेड, लोगों से लाख लाख रुपए का मेंटेनेंस बिल्डर ने कलेक्ट किया और आज भी लोगों को पोजीशन दिया नहीं है. हर गए दिन हर संडे आके कमेटी मेंबर्स के ऑफिस में आके वो बैठे, हम हमारे ऊपर सोसाइटी ऑफिस में आके बैठते हैं. हमारे से पुराना इनका हमको पोजीशन तो हम लोग नहीं है डेवलपर्स, डेवलपर है एकता वर्ल्ड, वो लोग पोजीशन दे नहीं रहे. उनकी गलती है और लोगों से मेंटेनेंस कलेक्ट कर रहे हैं. साथ में STP का इधर ऑलरेडी प्रॉब्लम है. सोसाइटी इन्होंने धोखे से यहाँ पे हैंडओवर किया है. कम से कम 10 से 15 दिन पानी सप्लाई नहीं दिया, इलेक्ट्रिसिटी बंद किया सोसाइटी का ज़बरदस्ती. मतलब हमें मजबूरी में सोसाइटी हैंडओवर लेना पड़ा. कितना साल हो गया सोसाइटी को बन के? सोसाइटी को आज फॉर्म हुए लगभग 2 साल होने आ चुके. 1 जनवरी 2025 को उन्होंने सोसाइटी धोखे से हैंडओवर दिया. आप समझिए, मतलब हमारे पास में कोई ऑप्शन नहीं था. आज आपके घर में 10 दिन पानी नहीं रहेगा, 10 दिन इलेक्ट्रिसिटी नहीं रहेगी, 12 महले की बिल्डिंग है, कोई प्रेग्नेंट लेडीज़ है, कोई सीनियर सिटीजन है, वो कैसे ऊपर नीचे आएगा अगर लिफ्ट बंद है? घर में पानी नहीं है, कैसे रहेगा वो? किती फ्लॅट परचेस करताना काय अमाऊंट होती त्या टायमाची आपण जे परचेस केलं? 40-50 लाखाचा फ्लॅट असेल इकडे आपल्याकडे. 40-50 लाखाचा फ्लॅट आहे. सुविधा झिरो आहे. सुविधा झिरो आहे. आता आम्ही केली सुविधा, जे काय केले बिल्डरने काही सुविधा आम्ही दिली नाही. अजून लोकांकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. सध्या इकडचे पण रहिवासी आहे, त्यांना पण विचारायचा प्रयत्न करू. काय सांगा आपलं? हे बघा, मी 2016ला मी फ्लाईट बुक केला होता. 2016ला त्यांनी 2017ला मला पोझिशन देतो म्हणून सांगितलं आणि जवळजवळ 2024ला म्हणजे 95% मी पूर्ण पेमेंट केलेलं आणि 2024ला त्यांनी मला पोझिशन दिलं. ते पण लाईटचं मीटर नाही दिलं. लाईट पेमेंट अगोदर घेतला, पेमेंट झाल्याशिवाय तुम्हाला पोझिशन पण नाही दिलं? हां, पोझिशन पण नाही दिलं आणि 2024ला जेव्हा मला पोझिशन दिलं तेव्हा लाईटचं मीटर नाही दिलं. मग त्यांनी नंतर परत 1 महिन्याने काहीतरी सबमीटरचं अरेंजमेंट केलं आणि सबमीटर दिलं आणि माझ्याकडनं 3 वर्षाचं मेंटेनन्स ॲडव्हान्स घेतलं आणि लाईटचे 25,000 रुपये डिपॉझिट म्हणून घेतले. तिथलं क्लब हाऊसचे परत 27,000 ते एक मेंटेनन्स घेतलं आणि मला त्यांनी लिहून दिलं आता की त्यांनी हे बघा जरा कॅमेराला झूम द्या. हे पैसे त्यांनी मला त्यांच्याकडनं यायचं, त्यांनी मला लिहून दिले. हां, हे तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देणार. त्यांनी सोसायटीमध्ये सबमिटच नाही केलं त्या पैसे. ते सोसायटीला पण देत नाही आणि मलाही देत नाहीत. मग नंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आम्ही 25,000 आम्ही तुमचे देऊ, पण मेंटेनन्स आम्ही सोसायटीला देऊ, हे तुम्हाला देऊ. पण याच्यातला एकही पैसा त्यांनी मला अजूनपर्यंत दिलेला नाही. तर आता पुढे काय करणार? किती वर्ष झाले आपल्याला हे फ्लॅट घेऊन? मला 2016पासूनचं माझं बुकिंग होतं. 16 त्याला भेटलेच नाही बिल्डरला, कधी बोलणं झालं तुमचं आपलं? आता मागे मी गेलेलो, पण आता ह्या 2-4 महिन्यात मी गेलो नाही परत. पण ते तिथे आपल्याला भेटायला देत नाही. ते विकास सर म्हणून कोणतरी आहेत, त्यांना ते भेटायला देत नाहीत आणि प्रत्येक वेळेला नवीन माणूस असतो. नंतर तो माणूस सोडून गेलेला असतो त्यांच्याकडनं. पहिला अनघा म्हणून मॅडम, ते आता मला वाटतं दीप्ती मॅडम पण सोडून गेले. दीप्ती प्रत्येक वेळी माणसं चेंज होतात. हां, ॲडवायझर वेगळाच असतो नंतर. अजून लोक आहेत त्यांचे विचारायचा प्रयत्न करू. काय सांगणार? ज्या प्रकारे परिस्थिती अतिशय गंभीर आहे, लोकांचं असं म्हणणं आहे का तुम्हाला जे 30 लाख 40 लाखाचा तुम्ही पैसे भरून फ्लॅट घेतला एक चांगली सुविधा म्हणून, पण सुविधाचा उपाय तुम्हाला काही भेटला नाही. अनधिकृत बांधकाम, परवाने लिगल बांधकाम असं काही माहिती नाही. त्यांनी बरीच काही प्रॉमिसेस केले होते. बरोबर आहे, तुम्हाला इन्व्हर्टर मिळेल, इंटरकॉम मिळेल, ते आता त्यांनी दिल्याच नाही. त्यानंतर खालच्या साईडला त्यांनी म्हणजे तिकडचं जे क्लब हाऊस आहे ते सोडून सुद्धा इकडे गेम एरिया बनवणार म्हणून सांगितलं होतं मोठा.
तो बनवलेला नाही. आता हे जे पार्किंग तुम्ही बघताय, आता हे काम चालू आहे म्हणून गाड्या इकडे उभ्या आहेत. समजा इकडे 2 लाईनमध्ये गाड्या उभ्या राहिल्यात तर कुठलाही ट्रक किंवा इमर्जन्सी कुठलीही ॲम्ब्युलन्स काही फिरू शकत नाही. म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी पण आतमध्ये येऊ शकत नाही, ही कंडिशन आहे. आणि मेन त्यांनी जेव्हा हँडओव्हर केली, जेव्हा ती त्यांनी प्रॉमिस केले होते, त्या 3 गोष्टी तरी त्यांनी व्यवस्थित करून दिल्या. जसं तिकडे पाठीमागे चांदीवाला गेट आहे, ते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बंद करून, कारण ती लोकं इकडनंच ये जा करतात. तिकडच्या अदर बिल्डर आहे आणि त्याच्या गाड्या तिकडची लोकं इकडनं सुसाईड घेऊन जातात. आमची मुलं इकडे खेळत असतात. उद्या काय झालं, जबाबदारी कोण घेणार? कारण तिकडे कोणी गेट बंद करायला गेलं तर ती लोकं भांडायला येतात. बिल्डरचा माणूस कोणी येत नाही. त्यामुळे त्या गोष्टी आहेत. STP प्लॅन्ट आहे आणि अजून जी त्यांनी प्रॉमिस केली ती त्यांनी पूर्ण करावीत ना. आम्ही इंडिव्हिज्युअल सांगितलेलं आता आम्ही विसरून गेलो, ते आम्हाला मिळणार नाही. आमची सोसायटी जे काय करते ते करेल, पण त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात. म्हणजे आमचं समाधान होईल, त्याच्यातून मार्ग काढावा, म्हणजे चांगलं होईल. वर्ष झाले आपण त्रास भोगतोय, म्हणजे आता मालाच इकडे आता 4 वर्ष झाली. त्याच्या आधीपासून लोक इकडे राहत आहेत. म्हणजे जेव्हा खाली उभं राहतो ना, त्या कोण सांगतात की मी 12मध्ये बुक केलं आहे पण अजून मला पोझिशन नाही मिळालं. अशी लोकंसुद्धा आम्हाला इकडे भेटतात. म्हणजे किती हाल त्या लोकांचे की पूर्ण पैसे भरलेले आहेत. जसं आम्ही इकडे राहायला आलो, आमचं पूर्ण पेमेंट झालं आहे आणि आता पोझिशन देणार की चावी आहे, तेव्हा आम्हाला सांगतात की नाही आता इलेक्ट्रिसिटी 50,000 आत्ताच्या आत्ता भरा, नाही तर तुम्हाला लाईट देणार नाही. किती रक्कम मोजलेली आपण फ्लॅट घेताना? तेव्हा मी सर्व पकडून जरी 44 लाखच्या आसपास झाली. आणि आता वाटतंय का तुम्ही अनधिकृतमध्येच राहताय? नाही, अनधिकृत असं नाही म्हणत, पण ज्या सोसायटीला मिळणाऱ्या गोष्टी आहेत, सुविधाच नाही आपल्याला, फक्त घरच, फ्लॅट, इंटरनेट चांगला आहे. आणि आउटसाईडला आपली काही सुविधा नाही. लोक आहेत सोसायटीला नाही, त्यांच्यामुळे आपण इकडे राहू शकतोय. की ती एकता जी आहे, या एकता नावाने नाही, लोकांनी एकता बनली इकडे. त्यामुळे इकडे ही सोसायटी चालते. आज जे काय गोष्टी होत आहेत, पाण्याचं असेल, जे काय असेल, ती जी गोष्ट आहे ती या एकतेमुळे होते, आमच्या युनिटीमुळे होते. आणि ते बिल्डरला ते बाकीच्या गोष्टीसुद्धा मानाव्या लागतीलच. आम्ही त्या मानवून घेऊच. अन्यथा काय, जे काय लिगल करायचं ते आमच्या वकील करतील की लिगल वकील करतील. हां, लिगल ॲडवायझर पण त्यांनी नेमला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करणार. काय सांगणार, काय प्रोसेस आता कुठपर्यंत झालेली आहे? ज्या प्रकारे सोसायटीचा अत्यंत नाहक त्रास झालेला आहे, लाखोचे पैसे मोजले पण आता मूळ त्याचा काहीच नाही राहिलं. काय पुढे प्रोसेस आहे? सर, आतापर्यंत आपण भरपूरशी लिगल नोटीस पाठवले, ईमेल पाठवले आणि आता जसं की आता आपण मगाशी बोललेलो की आपल्याला रिप्लाय नाही भेटत आहे. आपण कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करतो आहे पण बिल्डर उत्तरच देत नाही आहे. नोटीसचा रिप्लाय काय? नोटीसचा काही रिप्लाय दिला नाही आहे. प्लस रिप्लाय दिला नाही आहे, प्लस युनिटी तोडण्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसांना वेगवेगळे नोटीस पाठवायचे चालू केले की बाबा तुझे 3,000 बाकी आहेत, तुझं ॲग्रीमेंट 2,000मध्ये बाकी आहे. पण लोकांना त्रास देण्यासाठी आणि फक्त त्यांची युनिटी तोडण्यासाठी तो काम करत आहे. आपण पूर्ण लिगल नोटीसची फाईल्सची पूर्ण अशी माझ्याकडे फाईलची थप्पी रेडी आहे. आतापर्यंत आपण हेरामध्ये गेलेलो आहेत, कन्झ्युमरमध्ये आपण जात आहोत, नगराच्यामध्ये आपण तक्रार दिली का? ऑलरेडी केलेली आहे. VVCMCमध्ये पण कंप्लेंट केलेली आहे. कारण बेसिक जो प्लॅन अप्रूव्ह झाला आहे त्याच्या हिशोबाने ही बिल्डिंग बनलीच नाही आहे. त्याच्यासाठी VVCMCमध्ये आपण कंप्लेंट लॉन्च केलेली आहेत सर. तो ब्लूप्रिंट असेल त्या हिशोबाने आपण फ्लॅट परचेस केला होता. अगोदर काय दाखवला होता आपल्याला, त्यानंतर आपण या ठिकाणी परचेस केला होता. ब्लूप्रिंट बोला किंवा सगळ्या साधारण माणसांना ब्लूप्रिंट कळत नाही, पण ब्रोशर तर कळतो. पण ब्रोशरमध्ये जेवढे गोष्टी लिहिलेले त्याच्यात आधी गोष्टी इकडे अवेलेबल नाही आहेत, लिगलाइज नाही आहेत. प्लस त्या लोकांनी हेच सांगितलेलं की हे आम्ही करून देऊ, पण शेवटपर्यंत काय केलंच नाही आहे. पुढे काय करणार? सर्व गोष्ट आता झाली नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपण लढत आहे. पुढे नाही झाली तर काय करणार आपल्या मार्फत? आता आपण VVCMCला इवन मेयर साहेबांना आणि कमिशनरलाही आपण नोटीस दिलेली आहे. त्यांच्याबरोबर आम्ही एक मीटिंग घ्यायचा विचार करतो आहे की बाबा आता तुम्ही सांगा की आम्ही पुढे काय करू म्हणून. आणि आपल्याला पुढे आपण हेच करणार आहे की सोसायटीच्या सगळ्या लोकांना घेऊन एक VVCMCच्या जे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपण मीटिंग घ्यायची आहे की बाबा तुम्ही जर करणार असाल तर सांगा, नाहीतर मग आम्ही कोर्टामध्ये जाऊ. मग जे हायकोर्ट बोलेल, सुप्रीम कोर्ट बोलेल, आपण तेच फॉलो करू. बरोबर आहे. शेवटी आपल्याकडे एकच मार्ग असतो का न्यायाधीश त्या ठिकाणी आपल्याला जायला लागतो. ज्या प्रकारे आपण दाखवू शकतो का तर पार्किंग झोन ह्यांनी दाखवलं होतं, पण पार्किंग ओपन पार्किंगमध्ये आहे. लहान मुलांना खेळायची जागा नाही आहे, वृद्ध माणसाला बसायला जागा नाही आहे. त्या हिशोबाने आपण दाखवू शकतो कशाप्रकारे ओपन पार्किंग, एमर्जन्सी काही झाली अत्यंत तर कशाप्रकारे इकडे फायर ब्रिगेड येऊ शकतो, ॲम्ब्युलन्स येऊ शकते. सर्व गोष्ट बघण्यासारखं असेल. जेव्हा एखादा फ्लॅट आपण मोठ्या लिगलाइज बिल्डिंगमध्ये घेतो ह्या सर्व गोष्ट बघूनच घेतो. पण आता जे ब्रुकलिन पार्क ह्या ठिकाणी रहिवाशीचा नाहक त्रास झालेला, त्यांचं म्हणणं आहे तर एकता बिल्डरने त्याला फसवणूक केलेली. हा संपूर्ण विषय कशाप्रकारे असणार, पुढे काय करणार, ह्या लोक कशाप्रकारे नगररचनामध्ये कशाप्रकारे न्याय भेटणार, हे सर्व गोष्ट बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टी जे अपडेट आमच्या चॅनलमार्फत नक्कीच आम्हाला तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.